बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, माझ्या बऱ्याचशा विश्लेषणांमध्ये मी एक गोष्ट वारंवार रिपीट करतोय, तुम्हाला एव्हाना लक्षात आली असेल. मी स्टॅटस को एंटाय या शब्दाविषयी वारंवार तुम्हा सर्वांशी बोलतोय. नेमका या शब्दाचा अर्थ काय आहे? कायद्याच्या भाषेमध्ये स्टॅटस को एंटाय या शब्दाचा अर्थ काय आहे? सर्वसामान्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर स्टॅटस को एंटाय म्हणजे घड्याळाचे काटे पुन्हा फिरवणे, उलटे फिरवणे. आता घड्याळाचे काटे उलटे फिरवणे हे मागच्या ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये आपला निकाल लागत होता त्यावेळेस आपण हा शब्द शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना पुन्हा मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं का याविषयी आपण स्टॅटस को एंटाय या शब्दाविषयी विचार करत होतो. पण त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुखांनी, माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी आपण स्वतःहून राजीनामा दिला असल्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं स्टॅटस को एंटाय केला जाऊ शकत नाही. जर हा राजीनामा दिला गेला नसता तर कदाचित याचा विचार झाला असता, पण त्याच्यातही त्यांची कुठलीही शाश्वती नव्हती. लक्षात घ्या, स्टॅटस को एंटाय आता ज्यावेळेस मी बोलतोय याचा अर्थ मी वेगळ्या अनुषंगाने बोलतोय. आता पुन्हा मी तो विषय काढत नाही आहे. ज्यावेळेस शिवसेना नाव आणि शिवसेनेचं धनुष्य हे चिन्ह ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आपल्या अधिकारांच्या अंतर्गत शिंदे टोळीला देऊ केलं होतं त्या बाबतीत मी स्टॅटस को एंटाय पुन्हा बोलतोय. कारण लक्षात घ्या, 10 जानेवारीच्या आतमध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल देणं हे माननीय सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांना बंधनकारक केलंय. कदाचित 7 तारीख ते 10 तारखेच्या मध्ये हा निकाल लागून देखील जाईल. लक्षात घ्या, या निकालाकडून तुम्ही विशेष कुठलीही अपेक्षा ठेवू नका. शिवसैनिकांना कुठलीही अपेक्षा ठेवू नका. पण ह्या निकालाच्या नंतर हा जो काही निकाल लागेल, ज्याच्या कुणाच्या बाजूने लागेल, त्यानंतर मात्र आपण ज्यावेळेस पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये असणार आहोत, कारण आपल्याही बाजूने राहिलं तर ते जातील, त्यांच्या बाजूने राहिलं तर आपण जाणार, म्हणजे यानं त्या मार्गाने आपण सुप्रीम कोर्टात आहोतच. पण ज्यावेळेस आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ त्यावेळेस सर्वात प्रथम जी आपली याचिका शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या बाबतीत जी याचिका पेंडिंग आहे, प्रलंबित आहे, त्या याचिकेवर मात्र आपली एक पुनर्याचिका जाणार आहे किंवा जाईल देखील की ह्या याचिकेशी जोडावं. कसं पहा, शिवसेनेचं नाव आणि चिन्ह ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरची ती बंदी उठवली, त्यावर निर्णय घेण्याची सुप्रीम कोर्टाने आपली बंदी उठवली, लागलीच ह्यांनी ते नाव आणि चिन्ह शिंदे टोळीला देऊ केलं होतं. पण त्याच्यावर जे प्रमाण मानलं गेलं ते मानलं गेलं 18ची त्यांनी घटना मान्य केलेली नाही. 1999च्या घटनेप्रमाणे ते गेले आणि त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख हे पद नसल्यामुळे त्यांनी घटनेमध्ये काहीतरी फेरफार झाला असल्यामुळे त्यांनी त्यावेळेस जी विधिमंडळ पक्षाचं सर्वोच्च प्रमाण मानून त्याची जी संख्याबळ आहे त्याच्या आधारावर त्यांनी पक्ष देऊ केला. आता त्याच्यावरच खऱ्या अर्थाने युक्तिवाद होणार आहे. स्टॅटस को एंटाय का होणार आहे लक्षात घ्या. मी तुमच्या समोर काही कारण घेऊन येतो. नाव आणि चिन्ह कसं पुन्हा दिलं जाऊ शकतं, पुन्हा मूळ पक्षाकडे कसं येऊ शकतं, या गोष्टी लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बचाव करू शकणार नाही आणि महत्वाची कारण ही पुढील प्रमाणे तुम्हाला मी सांगतो. आमदार आणि खासदार हे खऱ्या अर्थाने अस्थायी आहेत. विषय मी बऱ्याचशा राजकीय विश्लेषकांच्या ज्यावेळेस या बाबतीत भूमिका ऐकल्या त्यातून एक मात्र स्पष्ट होतं, राजकीय विश्लेषक असतील किंवा कायद्याचे अभ्यासक असतील, कायद्याचे विद्यार्थी असतील, विशेषतः अनुच्छेद 10च्या अनुषंगाने किंवा या राजकारणाच्या अनुषंगाने ज्यांच्याकडे या सर्वाच्या बाबतीत एक ज्ञान आहे, त्यांच्याकडनं काय माहिती मिळते ती पहा. त्यांचा महत्वाचा युक्तिवाद काय असणार आहे बघा, की आमदार आणि खासदार हे अस्थायी स्वरूपाचे आहेत. यांची नियुक्ती ही 5 वर्षांसाठी केलेली जाते आणि त्यांची नियुक्ती ही राजकीय पक्षाकडनं केलेली असते. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. त्यानंतर पुन्हा त्यांना राजकीय पक्षावरच अवलंबून राहायचं असतं की पुन्हा आपली उमेदवारी मिळणार आहे की नाही, आणि हे राजकीय पक्ष ठरवत असतो. आमदार खासदारांवर पक्ष कोणाचा हे ठरवणं म्हणजे एक माकडांचा, वानरांचा जर जमाव मोठा असेल, त्यांची संख्या समजा 200च्या पार असेल आणि त्या जमावामध्ये सिंह जर असेल, लक्षात घ्या, वानरांची संख्या 200 पण सिंह हा एकटा, म्हणून वानरांना जंगलाचा राजा घोषित करणं, अशा प्रकारचं हे झालं. विधानसभेच्या किंवा विधिमंडळाच्या त्या संख्याबळावरून तुम्ही जर त्यांना शिवसेना हा पक्ष हे नाव किंवा चिन्ह हे देऊ करत असाल तर हे उदाहरण तिथे चपखल शोभतं. पुढच्या वेळी समजा, बघा युक्तिवाद काय, पुढच्या वेळी समजा आमदार आणि खासदार हे निवडूनच आले नाहीत, त्या पक्षाचे आमदार खासदार एकही निवडून आले नाही, ज्यांच्याकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अधिकृत नाव आणि चिन्ह देऊ केलंय, एकही आमदार नाही आला, खासदार नाही आला,
तर मग तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य देखील मोजणार आहात का? इथपर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य अशा प्रकारे मोजणार आहात का? या प्रश्नाचं अजूनही उत्तर मिळालेलं नाही आणि कुणीही याच्यावर कुठलंही भाष्य देखील केलेलं नाही. समजा ज्यांना नाव आणि चिन्ह दिलं नाहीये त्यांचे आमदार खासदार जर जास्त आले पुढच्या निवडणुकीमध्ये, तर मग तुम्ही काय करणार? मग राजकीय पक्ष त्यावेळेस कुणाचा असणार? त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हे जे काही प्रमाण मानले किंवा परिमाण दिलंय हे परिमाण चुकीचं आहे आणि हे याच्यावर कुठलाही डिफेंड इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं फार काळ तिथे होऊ शकत नाही. 1 ते 2 दिवसातच यांचा डिफेंड संपून जाऊ शकतो. तिथे युक्तिवाद त्यांना करताच येणार नाही. राजकीय पक्षाच्या सहीवर फॉर्मवर आमदार निवडून येत असतात किंवा आमदारांना ती उमेदवारी दिली जाते. राजकीय पक्षाच्या पाठबळावर आमदार खासदार हे घराघरापर्यंत पोहोचतात. कारण आमदार खासदारांचा हा स्वतःचा काही वेळेस चेहरा असतो देखील, नाही नाकारता येत नाही. पण पक्षाचं पाठबळ काढून घेतलं तर आमदार खासदार अपक्षांची, जर आपण एक उदाहरण घ्या अपक्षांचं, का बरं संबंध महाराष्ट्रावर अपक्ष निवडून येत नाहीत? का बरं पक्षाच्याच जीवांवर ते निवडून येतात? महाराष्ट्रातले जर अपक्ष काढले 7 ते 8च अपक्ष तुम्हाला मिळतील. मग का असं का की पक्ष, राजकीय पक्षाचेच उमेदवार सगळ्यात जास्त असतात, अपक्ष का येत नाही? कारण त्यासाठी पक्षाची एक प्रतिमा असते, पक्षाची धोरणं असतात, पक्षांच्या धोरणाच्या अंतर्गत त्या निवडणुका केल्या जातात आणि पक्षाची मान्यता ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे असते आणि ती शाश्वत असते. ती काही रोज बदलली जात नाही. दर 5 वर्षांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची मान्यता बदलली जात नाही. आमदार खासदार ही पदे अस्थायी असतात. शेड्यूल 10 प्री आणि पोस्ट अलायन्सच्या विरोधात नाही. लक्षात घ्या, ही फार महत्वाचा मुद्दा आहे इथे. शेड्यूल 10 हा प्री आणि पोस्ट अलायन्सच्या विरोधात नाही. शेड्यूल 10 मध्ये प्री पोस्ट अलायन्स कुणाशी कुणाबरोबर कुणी करावं याच्याविषयी जराही तरतूद नाही. शेड्यूल 10 हे प्युअर, हे पक्षांतर बंदीच्या विरोधात आहे. शेड्यूल 10 मध्ये विचारधारा हा देखील मुद्दा नाही. तुमची विचारधारा बदलली म्हणून आम्ही पक्ष बदलला अशा प्रकारचा कुठेही शेड्यूल 10 मध्ये उल्लेख देखील नाही. शेड्यूल 10 मध्ये आणखी एक गोष्ट सांगतो आणि फार महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. शेड्यूल 10 स्प्लिटला मान्यता देत नाही किंवा स्प्लिटला गृहीतच धरत नाही. पक्षांतर्गत 2 गट आहेत, त्याला शेड्यूल 10 कुठेही मान्यता देत नाही. स्पष्टपणे शेड्यूल 10 हा विधिमंडळ पक्षाकडेच पाहतो. विधिमंडळ पक्षामध्ये जर 2/3च्या वर तुम्ही आमदार घेऊन बाहेर पडत असाल तर तुम्हाला मर्जर आहे, तुमची अपात्रतेची कारवाई टळते. फक्त एवढाच काय तो बचावात्मक तिथे तुम्ही पवित्रा घेऊ शकता. 2/3 मर्जर, 2/3च्या आतमध्ये तुमचं डिस्क्वालिफिकेशन. या 2 गोष्टींच्या पुढे शेड्यूल 10 विचार करत नाही. साफ साफ इथे संपतो विषय. आणि मग जर तुम्हाला शेड्यूल 10 मध्ये, कारण शेवटी काय म्हटलं जातं वारंवार, शेड्यूल 10 हे एक असं कलम आहे ज्याच्यामध्ये वारंवार संशोधन होत असतं, रिसर्च होत असतो आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स येत असतात. चला मान्य केलं, अमेंडमेंट येत असतात, चला मान्य केलं, काळाप्रमाणे अमेंडमेंट आल्या पण पाहिजेत, काही बदलाव आले पाहिजेत. पण ज्या काळात हे सारं घडलं त्या काळात शेड्यूल 10 काय सांगतं त्यावर मात्र निर्णय त्याच पद्धतीने होतो. त्या काळात शेड्यूल 10 काय होतं. भविष्यात तुम्ही शेड्यूल 10 मध्ये 100 दुरुस्त्या घेऊन याल, पण ते भविष्यासाठी. ज्या काळात हे सारं घडलं, म्हणजे ज्या काळात हा सारा प्रकार घडत होता त्यावेळेस शिवसेना नाव आणि चिन्ह कुणाकडे होतं याचा देखील विचार केला जाणार आहे. शिवसेना नाव चिन्ह हे फेब्रुवारी 2023 मध्ये या शिंदे टोळीच्या माथ्यावर यांनी मारलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. पण जवळपास ते 6 महिने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मूळ शिवसेनेकडेच होतं. त्यामुळे त्या दरम्यान घडलेल्या गोष्टींच्या काळात शिवसेना कुणाची होती हे स्पष्ट होत आहे. आर्टिकल संविधानातलं शेड्यूल 10च्याच बाबतीतलं 21A आणि 21B मध्ये स्पष्ट सांगितलंय, विधिमंडळ पक्ष हे पॉलिटिकल पक्षाला विधिमंडळाच्या आतमध्ये सभागृहांच्या वरच्या असो किंवा खालच्या असो सभागृहांमध्ये हे रिप्रेझेंट करणार आणि त्यांनी राजकीय पक्षाच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतल्यास 21B च्या नुसार ते कारवाईस पात्र ठरतात. बघा किती स्पष्ट आहेत ही सारी कलमं, अतिशय स्पष्ट आहेत. विधिमंडळ पक्षाच्या आतमध्ये किंवा राजकीय पक्षाची भूमिका जी काही बाहेर, जेव्हा मागे बरेचसे प्रतिनिधी म्हणतात रस्त्यावरचा पक्ष, रस्त्यावर, ते आम्हाला बोलायला खराब वाटतं, रस्त्यावरचा पक्ष हा शब्द खराब वाटतो, पण ठीक आहे. म्हणजे त्यांना म्हणायचंय विधिमंडळाच्या बाहेरचा, सभागृहाच्या बाहेरचा जो पक्ष असतो त्याची भूमिका सभागृहात कोण मांडणार, तर हे सदस्य मांडणार. पण ह्या सदस्यांना ह्यांचीच भूमिका मांडणं हे बंधनकारक आहे. त्यासाठी शेड्यूल 10 हा अस्तित्वात आलेला आहे. जर त्याच्या विरोधात भूमिका घेतल्या गेल्यास तर 21B च्या नुसार ते कारवाईस पात्र ठरतात. त्यामुळे तुम्ही पहा ना, संपूर्ण त्यांच्या युक्तिवादामध्ये जेठमलानी काय म्हणायचे,
त्यांनी व्हीप वरची सही कशी खोटी होती, सुनील प्रभू साहेबांची सही कशी खोटी होती, किंवा 2 सह्यांचा त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळेस सुनील प्रभूंनी स्पष्ट सांगितलं होतं, मी 2 सह्या करतो, पण विधिमंडळ कामकाजाच्या माझ्या ज्या सह्या आहेत तीच माझी सही व्हीपवर आहे, तुम्ही पडताळून घेऊ शकता. माझी विधिमंडळासाठी जी सही आहे तीच, आणि ती सर्वत्र आहे, आणि हे त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय. याचा अर्थ त्यांनी स्पष्ट सांगितलंय की माझी विधिमंडळ कामकाजासाठी किंवा व्हीप म्हणून किंवा शिवसेनेचा प्रतोद म्हणून ज्या काही माझी महत्वाची कागदपत्र सह्या करतानाची जी सही आहे तीच सही त्या व्हीपवर आहे, आणि तिथे यांचा युक्तिवाद फेल ठरला होता. यांनी वारंवार व्हीप ह्याच विषयावर सबंध 8 दिवस घातले, हे तुमच्या सर्वांच्या एवढ्या लक्षात आलंही असेल. त्यानंतर व्हीप कसा मिळाला नाही, मग तो ईमेल की व्हॉट्सअप की मग हार्ड कॉपी प्रत्यक्षात जाऊन या सगळ्या प्रकारांवर त्यांनी वातावरण असं एक गुंडाळण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील त्यांचा प्रयत्न फोल ठरलेला आहे. मग सही कशी चुकीची यावर वारंवार त्यांनी भर दिला. पण लक्षात घ्या, 2.1A मध्ये पक्षविरोधी भूमिका केली हे सिद्ध होतंय तिथे. कसं बघा, सुरत गुवाहाटी गोवा असा जो प्रवास झाला, या सगळ्याच्या मध्ये या सगळ्या भूमिका ऑन रेकॉर्ड आहेत. तुम्ही पाहिलं असाल कसं विरोधी पक्ष नेत्यांना सोबत घेऊन कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्ता उलथवली गेली, कशा प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षांची नेमणूक असेल, त्यानंतर बहुमताच्या चाचणीच्या वेळेस शिवसेना या मूळ विधिमंडळ पक्षाच्या व्हीपच्या विरोधात जाऊन केलेलं मतदान असेल, किंवा तिकडनं बसून ज्या वेळेस पक्षाच्या विरोधात त्यांनी इकडे अविश्वास प्रस्ताव पाठवणं असेल, या किंवा अविश्वास प्रस्तावाला एक पाठिंबा देणं असेल, अशा प्रकारच्या गोष्टी या 2.1Aचाच भाग आहे, आणि पक्षविरोधी कारवायांच्या अंतर्गत येऊन याच्यामध्ये कारवाईस तुम्ही सारे पात्र आहात. हे सारे युक्तिवाद भविष्यात जेव्हा, आणि हे तर आपण वरवर सांगतोय, याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण राखून ठेवलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हा सर्वांसमोर फार लवकरच येतील ज्यावेळेस ही केस माननीय सुप्रीम कोर्टात जाईल. आता विचार करा, आपल्या देवदत्त कामत यांनी एका गोष्टीवर भर दिला होता, तो निसटता तुमच्या नजरेसमोरून गेला असेल की ही जी केस आहे ही समरी ट्रायल म्हणून असली पाहिजे होती. ही एव्हिडन्स केस नाही, याच्यामध्ये एव्हिडन्स वारंवार सादर करण्याची कुठलीही गरज नाही, तशी कायद्यामध्ये तरतूद आहे. ही जी शेड्यूल 10 ची केस आहे ही ट्रायल समरी म्हणून पाहिजे होती. हिच्यात सगळे एव्हिडन्स वारंवार आणि एकदम बालकी खालमध्ये जाऊन ते एव्हिडन्स जमा करणं ह्याच्यात कुठेही बंधनकारक नाहीये, बरं हेही लक्षात घ्या शिवसैनिकांनो. त्यामुळे ज्या प्रकारे जेठमलानी एकदम बारीक खोलामध्ये जायचा प्रयत्न करतायत, तो देखील त्यांना तिथे त्या बचावाचा त्यांना मला वाटत नाही तितका फायदा होऊ शकेल भविष्यामध्ये. याची कायद्यामध्ये तरतूद आहे. वारंवार शिंदे गटाच्या आमदारांनी काही मजेशीर गोष्टींचा आसरा घेतला, ज्यावेळेस त्यांना कुठेतरी फसण्याचे चान्सेस वाटत होते, शक्यता वाटावं लागली. जसं तुम्ही भरत गोगावलेंचं पहा, त्यांना विचारलं तुम्ही सुरतला का गेला होता, म्हटलात की सुंदर आहे सुरत, छत्रपती शिवाजी महाराज गेले होते, असं म्हणून त्यांनी महाराजांचा देखील अपमान केलेला आहे. किंवा फिरायला गेलो होतो, ज्यावेळेस मला वाटतं दिलीप लांडेंना ज्यावेळेस विचारलं, ते म्हणाले आम्ही फिरायला गेलो होतो, फॅमिली ट्रिपसाठी गेलो होतो, आम्ही सांगू शकत नाही कसा खर्च कोणी केला. पण लक्षात घ्या, हे साधे विनोदाचे भाग जेव्हा ह्यांनी केले, ह्यांना हे कळालं नसेल की ह्या विनोदांवर त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये मोठे ताशेरे पडणार आहेत. एकत्रच कसे गेले, बरं त्यांना त्या राज्यांचं संरक्षण कसं मिळालं, कोइन्सिडन्सचा भाग म्हणून, एक योगायोगाचा भाग म्हणून 3ही राज्य भाजप शासित कशी काय, त्यानंतर एका राज्याचे मुख्यमंत्री, आसाम सारख्या राज्याचे मुख्यमंत्री देखील यांना तिथे येऊन भेटून गेले. त्यानंतर तिथे केलेल्या गोष्टी, तिथे झालेल्या सभा, तिथे केलेली त्यांनी ती मुलाखती, या साऱ्या ऑन रेकॉर्ड ऑन मीडिया आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी येऊन पक्षाच्या विरोधात कट रचण्याचा हा सारा भाग आहे 2.1B अंतर्गत. 2.1B अंतर्गत हा सारा प्रकार येऊन ह्यांना इथे कारवाईस पात्र होतात. निवडणूक पूर्व आणि निवडणूक पश्चात युत्या करण्यावर कोणताही कायदा नाही. अतिशय महत्वाची गोष्ट पहा, मी या सगळ्या मुद्द्यांना तुमच्या सर्वांसमोर का घेऊन येतोय, कारण तुमच्या नजरेमध्ये ज्या प्रश्न, तुमच्या नजरेत जे प्रश्न येत असतील किंवा तुमच्या कानावर जे प्रश्न मारले जात असतील, त्या सर्वांची उत्तरं तुमच्याकडे असली पाहिजेत. निवडणूक पूर्व आणि पश्चात ज्या काही युत्या होतात त्याच्यावर कोणताही कायदा नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरचा युक्तिवाद व्यर्थ आहे, जो जेठमलानी करायचा प्रयत्न केला. जेठमलानी काय म्हणाले, तुमची विचारधारा काय, तुमची आयडिओलॉजी काय, मग तुम्ही यांच्यासोबत युती केली, तुम्ही आधी कुणाच्या विरोधात रान उठवलं होतं वगैरे वगैरे, किंवा एक एल्गार पुकारला होता वगैरे वगैरे शब्द ते वापरायचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस त्यांचा हा प्रयत्न पूर्व आणि पश्चात ज्या काही निवडणुकाच्या पूर्व पश्चात ह्याच्यावर कुठलाही कायदा नाही. तुम्ही लक्षात घ्या ना, आता सध्याचं एक साधं उदाहरण देतो. जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर एकत्र आहेत. लालू प्रसादांची पक्ष आणि
नितीश कुमार यादवांचा पक्ष. नितीश कुमारांनी निवडणुका भारतीय जनता पक्षाबरोबर लढवल्या होत्या, पण भारतीय जनता पक्षाचे मनसुबे लक्षात आल्यानंतर त्यांनी जनता दल लालू प्रसाद यांच्या पक्षाबरोबर आपली हातमिळवणी केली, पुन्हा आपलं मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवलं. नाही तर दुसरा गेम तुम्ही पाहिला असाल, दुसरा गेम नितीश कुमारांच्या पक्षाचा तिकडे बिहारमध्ये होऊ घातला होता. हे अशाच प्रकारचं वातावरण माननीय सुप्रीम कोर्टापुढे ही फार मोठी आता जबाबदारी आली आहे, कारण जितकं डिले होणार तितके एक एक पक्ष फुटत जाणार. राष्ट्रवादीचं उदाहरण तुम्हाला सर्वांसमोर ताजं आहे. आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये असाच प्रयत्न झाला, तिकडे जनता दलच्या बाबतीत तोच प्रयत्न झाला बिहारमध्ये नितीश कुमारांच्या बाबतीत. 10 तारखेच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात ही केस जाणार हे मात्र नक्की. सुप्रीम कोर्टाला आता सगळ्यात मोठा निर्णय घ्यायचा आहे, कारण हा प्रकार फक्त शेड्यूल 10च्या रक्षणाचा नाहीये. हा देशाची लोकशाही वाचवण्याच्या हिशोबाने हा फार महत्वाचा निकाल आहे, आणि देशात लोकशाही टिकली पाहिजे यासाठी जर आता काही करायची गरज आहे तर या प्रकाराला फार सिरियस घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी शेड्यूल 10च्या उभ्या देशाचं नजर लागू नये ह्या केसच्या निकालावर. आज जर ह्याच्यात वेडावाकडा निकाल लागला तर प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारची सरकार बहुमताला किंमत उरणार नाही. त्यामुळे शेड्यूल 10ला या निकालात फाटे जर फोडले गेले तर हा प्रकार संबंध देशभर दिसेल. आणि मी पाशवी हा शब्द वापरतो. पाशवी हा शब्द सहसा कुठल्या बाबतीत वापरतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर देशभर हे असेच प्रकार करून बहुमताला फाट्यावर मारलं जाईल, आणि बहुमताच्या जोरावर, पाशवी बहुमताच्या जोरावर एक दिवस असा येईल की देशाचं संविधान आणि कायदे सुद्धा बदलले जातील. आणि एक प्रकार जर असा घडला, कायदे बदलले गेले, तर मात्र मग सर्वोच्च न्यायालयाचे हात देखील, कारण शेवटी सर्वोच्च न्यायालय आपल्या सर्वोच्च सभागृहांनी म्हणजे संसदेने, राज्यसभेने जे काही कायदे केलेले असतात, कायदे पारित केलेले असतात, त्या कायद्यांवरच चालत असतं. ते कायदेच सर्वोच्च न्यायालय पाळायचा प्रयत्न करत असतं किंवा पाळून घेत असतं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्यामुळे या साऱ्या प्रकारानंतर देशभर मग सारंच संपलं. जर ह्यांच्यावर कंट्रोल आलं, इथे सर्वोच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालय म्हणण्यापेक्षा सर्वोच्च सभागृहांवर जर कंट्रोल आलं तर मग सारं संपलं. त्यानंतर तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. आता पाहूयात 10 तारखेच्या निकालामध्ये नेमकं काय घडतंय, किती खालच्या थरावर येत आहेत माणसंही, जरा पाहूयात. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो, पण स्टॅटस को एंटा ही गोष्ट मला फार स्पष्ट कळते. सर्वोच्च न्यायालयामध्ये जोपर्यंत हा निकाल पुढे जाईल किंवा जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत स्टॅटस को एंटाय होऊ शकतो, आणि पुन्हा नाव आणि चिन्ह मूळ शिवसेनेकडे दिलं जाऊन यांना ह्यांचं जुनं नाव दिलं जाऊ शकतं. बाळासाहेबांची शिवसेना वगैरे काय ह्यांच्याकडे नाव होतं. पाहूयात जे काही घडेल ते इथेच घडेल. तुम्ही आहेत, आम्ही आहोत. सारं काही तुमच्या सर्वांसमोर घेऊन येईल. तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या, आणि आपल्या शिवसेना एक वादळला तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा. जय महाराष्ट्र.